ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे। सरकारची क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली। याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी असा दावा केलाय। त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनवर आता 24 तारखेला सुनावणी होणार आणि सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांच्या समोर ही सुनावणी होणार असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन ही कोर्टाने स्वीकारलेली आहे अशी माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाविषयीचा आणखी एक आशा वाढली। मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली आहे। राज्य सरकारने ही क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये केली होती, ती आता कोर्टाने स्वीकारली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनवर सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांच्या समोर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे। क्युरेटिव्ह पिटिशनचे याचिकाकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आहेत। राज्य सरकारकडून ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये विरोधक जयश्री लक्ष्मणराव पाटील आणि इतर देखील आहेत। तर 4 न्यायाधीशांमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा समावेश आहे। इतरांमध्ये न्यायाधीश संजय कौल, न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश BR गवई यांचा देखील समावेश आहे। तर आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे। त्यामुळे आणखी एक आशादायक मार्ग खुला झालेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात। याआधी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळण्यात आलेली होती, त्यानंतर आता क्युरेटिव्ह पिटिशन राज्य सरकारकडून करण्यात आली।